थांबणार नाही। 20 जानेवारीला मुंबईकडे निघणार। कोणते मंत्री आणि नेते आंदोलनात सहभागी होत नाही त्यांना बघतोच। जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, तर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी रवाना। मराठा समाजातील काही निष्क्रिय नेते ट्रॅप रचतायत। आंदोलन सुरू झाल्यावर 2 दिवसात त्यांची नावं जाहीर करणार, जरांगे पाटलांचा इशारा। अँटी करप्शन विभागाकडून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं घर आणि हॉटेलमध्ये 5 तासापासून झाडाझडती। साळवींसह पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल। 3.5 कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप। अटकेला घाबरत नाही, राजकीय सुडातून कारवाई। कितीही कारवाई झाल्या तरी आता आणि उद्याही ठाकरेंसोबतच। एसीबीच्या छापेमारीनंतर साळवींची भूमिका। शिंदे गटात येण्यासाठी रवींद्र वायकर आणि राजन साळवींवर काही दिवसांपासून दबाव। संजय राऊतांचा आरोप। मोठे आरोप होतात ते उपमुख्यमंत्री होतात, किशोरी पेडणेकरांची टीका। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत, त्यात आमचा काय दोष? साळवींवरील कारवाईनंतर होणाऱ्या टीकांवर गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई। चव्हाणांना घेऊन ईडी अधिकारी पीएमएलए कोर्टात दाखल। बीएमसीमध्ये कोविड काळात 6.5 कोटींचा कथित खिचडी घोटाळा। सूरज चव्हाणांच्या खात्यात संबंधित कंपनीकडून 71 लाख आल्याचा आरोप। महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी बेळगावसह आसपासच्या गावात प्रवेश करू नये, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा। तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून नव्या वादाची शक्यता। आपल्या सीमा पाहून राज्य सरकारनं सुविधा पोहोचवाव्यात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य चुकीचं नाही। अशोक चव्हाणांकडून सिद्धरामय्यांच्या वक्तव्याचं समर्थन। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं वाटप होणार, तर शरद पवारांचे पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये मेळावे होणार। 23 जानेवारीपासून मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण। जिल्हा, तालुका आणि महानगरपालिकांच्या ठिकाणी सर्वेक्षण होणार। मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही, केंद्रीय मंत्र्यांना भेटून काम करून घ्या। मध्यस्थांकडून केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी निरोप। राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट। फेब्रुवारीपासून शरद पवार लोकसभेच्या मैदानात बूथ प्रचाराची रणनीती आखणार। मतदारसंघांमध्ये ताकद वाढवण्यासाठी पवारांचे मेळावे।